हाय. टूर झालेली आपली राजस्थानची. आज तारीख आहे 29 नोव्हेंबर आणि आजपासून आम्ही चाललो आहोत फोर सिस्टरला, म्हणजे आसाम, मेघालय, अरुणाचल आणि नागालँड. तिकडे 34 लोक आहेत, आपली 34 गेस्ट आहेत. तिथे आपल्याला मेन अट्रॅक्शन असणार आहे आपलं हॉर्नबिल फेस्टिवल, जे 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर हे नागालँड इथे पार पडतात. सगळ्या वर्ल्डमधून लोक खास करून ते फेस्टिवल बघायला येतात. आपल्याला 2 दिवस तो फेस्टिवल एक्सपिरियन्स करता येणार आहे. त्याच्यानंतर कामाख्या मंदिर एक मेजर अट्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर तवांगला आपण जाणार आहोत. त्याच्यामध्ये बुमला पास पण करायचे आहेत. सगळ्यांचे आजच आपले जे परमिट्स आहेत बुमला पासचे ते आलेले आहेत. तर आम्ही अहमदाबाद वाया दिल्ली आणि दिल्लीवरून गुवाहाटी असं फ्लाईट असणार आहे. आणि बाकीची लोक पुण्यावरून डायरेक्ट फ्लाईटनी सकाळी 6-6:30 वाजता गुवाहाटीला पोहोचतील. आम्ही 7-7:15 वाजेपर्यंत पोहोचूयात. त्याचं कोऑर्डिनेशन करून ठेवलेलं आहे. पुढे जाऊन 3 टेम्पो ट्रॅव्हलर्स असणार आहेत आणि तिकडून मग पुढे आपली ट्रिप चालू होईल. हॅलो 30 तारीख सकाळी गुवाहाटीला आगमन झालेलं आहे आपलं. इथून आपण आता डायरेक्टली अरुणाचलला जाणार आहोत. अरुणाचलला पहिला स्टे असणार आहे पेंडिया आहे फंडीच. गाड्या 3 बसेस लागलेल्या आहेत आपल्या बघत कुठेच. प्रवासाची सुरुवात जी झाली ती सर्वांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करून त्यानंतर दरमजल करत आपण निघालो आहोत अरुणाचल प्रदेश या भारताच्या एका राज्याकडे. वाटेमध्ये आपण पाहिला ब्रह्मपुत्रा नदीवरील सुंदर असा लांबलचक असणारा ब्रिज. ब्रह्मपुत्रा ही एकमेव नदी आहे की जिचं नाव पुरुषी आहे. बाकीच्या सर्वच नद्यांचे नावं स्त्रीलिंगी असतात, पण ब्रह्मपुत्राचं नाव पुल्लिंगी आहे. 3 ते 4 किलोमीटरचा ब्रिज आपण क्रॉस केला आणि दृश्य खूपच सुंदर होतं. आता सुरू होत आहे खरी यात्रा. आम्ही पोहोचलो आहोत अरुणाचल प्रदेशच्या पर्वतरांगेमध्ये. प्रवास चालू होता, पण जेव्हा या सीमेवर आलो तेव्हा एक वेगळीच भावना मनात जागी झाली. समोर उभा होता एक नवा, अनोळखी पण खूपच आपलासा वाटणारा पर्वतराज. इथली हवा बदलत आहे, थंडी जाणवतीये, मन अगदी शांत होतंय. वाऱ्याचं तापमान हलकंसं थंड झालं, सूर्य थोडासा संकोचला आणि आकाश अधिक निळं, अधिक खोल वाटू लागलं. रस्ता आता सरळ नव्हता. वळण, घाट, जंगल आणि मध्येच कधी लहानसं गाव. दोन्हीकडे दाट जंगल, बाजूला धुक्याची चादर आणि त्या चादरीतून डोकावणी हिरवगार झाडं. दूरवर पसरलेली पर्वत शिखरं, अगदी स्वर्गासारखं दृश्य होतं. या ठिकाणी आल्यावर लक्षात येतं निसर्ग किती भव्य आणि सुंदर आहे. हे दृश्य पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. कॅमेऱ्यात साठवत होतो क्षण, पण मनात साठवत होते आठवणी. इथे कुठेही आवाज नाही, गर्दी नाही, फक्त निसर्गाचे संगीत आहे आणि त्यात हरवलेलं मन. इथली प्रत्येक वळण, प्रत्येक डोंगर टेकडी काहीतरी सांगत होती. निसर्गाची एक गोष्ट, शांततेची, साधेपणाची आणि सौंदर्याची. अरुणाचल प्रदेश म्हणजे भारताचं लपलेलं रत्न. वाटेमध्ये बरेचसे टनेल आपण क्रॉस केले, सुंदर अशा नद्या क्रॉस केल्या आणि रात्री पोहोचलो मुक्कामाच्या ठिकाणी. रात्र खूप झाली होती, त्याच्यामुळे काही रेकॉर्ड करता आलं नाही. आता पाहूयात दुसऱ्या दिवशी. गुड मॉर्निंग. तर दुसरा दिवस आम्ही आहोत दिरांग येथे. काल रात्री 9-9:30 वाजले पोहोचायला, कारण की पहिल्या दिवसाचा स्ट्रेच खूप जास्त होता. वाट्यामध्ये चहा नाश्ता करत सगळे आलो. थंडी बरीच वाढली, 6-7 डिग्री टेम्परेचर आहे दिरांग येथे. इथून आपण जसवंतगड पाहून पहिल्यांदा आपलं सेला पास लागेल. सेला पास, जसवंतगड
आणि जंग वॉटरफॉल हे बघत बघत आपण पुढे जाणार आहोत. आजचा आपला स्टे अरुणाचलमध्येच असणार आहे. तर हा हॉटेलचा परिसर, हॉटेल दिरांगमध्ये 4 स्टार प्रॉपर्टी आहे ही. सगळे आता नाश्ता वगैरे करत आहेत. रात्री उशीर झाल्यामुळे व्हिडिओ वगैरे केला नाही. खूप सुंदर हॉटेल आहे. रूम भरपूर आहेत इथे. काल एकही रूम शिल्लक नव्हती हॉटेलमध्ये. थोडंसं रिमोट साईडला आहे. व्ह्यू खूप छान आहे इथे आणि रिमोट साईडला असूनही 100% ऑक्युपन्सीवर हॉटेल वर्क करते. त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की हॉटेल हे खूप डिमांडमध्ये आहे. आपलं बुकिंग जवळपास 6 महिने आधी झालेलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला इथे 24 रूम मिळालेले आहेत. हॉटेलची प्रशस्त अशी लॉबी आहे ही. ब्रेकफास्ट वगैरे कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट आहे. रूम स्पेसियस आहेत. प्रत्येक रूममध्ये हीटर दिलेलं आहे. आत्ता सकाळी 8 वाजलेत. सकाळचं टेम्परेचर आहे 8 डिग्री, 8-8.5 डिग्री चालू आहे आत्ता. रात्री 5 डिग्रीपर्यंत कमी झालं होतं. हे हॉटेलचं एंट्रन्स लॉबी. म्हणजे मी आजपर्यंत एवढी मोठी लॉबी कुठल्याच हॉटेलला बघितले नाही. डोमेस्टिक इंटरनॅशनलला आहेत बरेचसे. 4 मजल्याचं हे केलंय. वरच्या साईडला रूम आहेत, खालच्या साईडला रेस्टॉरंट आणि ग्राउंड फ्लोअरच्या रूम आहेत काही. मस्त झाला. गुड मॉर्निंग. झाला ब्रेकफास्ट? हलवा, उपमा, भटुरे, छोले, एग बॉईल असा मेन्यू आहे. चहा, कॉफी. गुड मॉर्निंग. सगळीकडे फोटो सेशन वगैरे चालू आहे. आणि हा हॉटेलच्या बॅक साईडनी व्ह्यू. इकडे पार्किंग. खूप मोठा परिसर आहे हॉटेलचा. शेवटपर्यंत तिथेपर्यंत खालीपर्यंत आहे हॉटेलमधला व्ह्यू. सर्वांना रात्र कशी गेली? थंडी भरपूर होती रात्री आल्यावरती आपण. तर आता आपण निघत आहे सेला पासकडे. त्याच्यानंतर आपण जसवंत वॉर म्युझियम बघणार. बघा इकडे शूटिंग करतोय तो. अमर भाई चला इथे अर्धा तास थांबायचं आपल्याला. हाय हॅलो. आजचा दुसरा दिवस ट्रिपचा. तारीख आहे 1 डिसेंबर 2024. आपण दिरांगकडून निघत आहोत तवांगकडे. तवांग हे सगळ्यात फेमस डेस्टिनेशन आहे अरुणाचलमधलं. आपण 4 सिस्टरची टूर काल चालू केली होती. पहिला दिवस आपण गुवाहाटीपासून दिरांगकडे आलेलो आहोत. 10-12 तासाचा प्रवास झाला होता टोटल. हेक्टिक जर्नी होती पण डिस्टन्स मॅक्सिमम कव्हर करायचं होतं. त्यामुळे आपल्याला ते करणं भाग होतं. सकाळी टेम्परेचर डाऊन आहे 5 डिग्रीपर्यंत. रात्री टेम्परेचर कमी झालं होतं. आत्ता 9-10 डिग्री टेम्परेचर आहे. आजचा प्रोग्राम असा असणार आहे की आपल्याला तवांगकडे जाताना ऑन द वे सेला पास लागणार आहे. सेला पास आहे 13,700 मीटर, 700 फूट हाईटवर. मीटर नाही, 700 फूट, 13,700 फूट हाईटवर सेला पास आहे. सेला पासला मोस्टली स्नोफॉल मिळण्याचे चान्सेस आहेत आपल्याला. ते करून आपण जसवंत सिंग वॉर मेमोरियलला जाऊ. जसवंत सिंग वॉर मेमोरियल 1962 जे इंडो चायना वॉर झाला होता
तिच्या वीरगती जन्म मिळाली होती त्यांच्या स्मरणार्थ ते बांधलेलं आहे. तिथे सेला नावाची मुलगी होती, त्यांना मदत केली होती तिनं, तिच्या नावावर तो पासला सेला पास नाव दिलेलं आहे. पुढे जंग वॉटरफॉल आहेत, ते बघून आपण संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत तवांगला मुक्काम करणार आहोत. उद्या बुमला पास आहे. बुमला पास म्हणजे ॲक्च्युअली इंडो चायना बॉर्डर. आपण आलेलो आहोत मॉनेस्ट्रीमध्ये. ही मॉनेस्ट्री आहे, दिरांगची मॉनेस्ट्री आहे. सकाळी 9:30 वाजलेत, अजून कोणी आलं नाही आहे. मस्त दिरांगचा सुंदर व्ह्यू. मॉनेस्ट्री सगळे लोक वरती गेलेले आहेत. वरतून व्ह्यू छान येईल. थोडंच आहे, 5-10 पायऱ्या आहेत. हा सुंदर असा व्ह्यू. चला यावर हळूहळू. झालं एवढंच आहे. चला चला वरतून फोटो लय भारी येतात. फोटो लय भारी येतात वरतून. या हो. दिरांग मॉनेस्ट्री. अशा रस्त्यावर त्याला याक वगैरे दिसतात. हो मारेल तो, बघत नाही तो. हा हो हो, असं रस्त्याच्या कडेला याक भेटलेला आपल्याला. चलो पुढे अजून एक आहे. भरपूर मिळणार आहेत आपल्याला असे. आपण बक्षीस स्पॉटला आलेलो आहोत. नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट. इथे छान नाश्त्याची वगैरे सोय आहे. इथे कॅफे आहे, चहा मॅगी वगैरे छान मिळतं इथे. मध्ये कॅन्टीन आहे. इकडे बेकरी, इकडे कॅन्टीन. सीडीएस आहे फक्त. वेलकम टू सेला पास. हे बघ अख्खा गोठलाय तो. तलाव तलाव. फ्रोझन लेक, फ्रोझन लेक. भाई पीछे का खोलो 1 मिनिट. इथे आपण आलेलो आहेत आणि लेक, फ्रोझन लेक दिसतील आपल्याला. मस्त बर्फ झालेला आहे. वाव, खूपच सुंदर. सेला पास 11,300 फुटावर, सॉरी 13,700 फूट. हॅलो, सेला पास इथे आपण आलेलो आहोत.
टेम्परेचर 2-3 डिग्री असेल सध्या. ही लेक फ्रोज झालेली आहे. हाईट आहे 13,700 फीट. ते पण लावलेलं आहे. हे कमान छान वातावरण आहे. सगळे फोटोज वगैरे घेतात ते. सेला पास तवांगकडे जातानाचा महत्वाचा पॉइंट. सेल्फी चलोय भाई. मजा येते का? 2 डिग्री टेम्परेचर आहे. हवा जास्त असल्यामुळे थंड वाटतंय, पण असं 2 डिग्रीच्या वर थंड नाही आहे. अर्धी लेक फ्रोझन आहे. सेला पास इथे छान मॅगी वगैरे मिळते. मॅगी, चहा, कॉफी. ओके काका, व्यवस्थित? हा काका चहा कॉफी घेतात मस्त मस्त गरम गरम चहा घेतात काका. हो, चहा घेतोय. टॉप 1. मजा येते काका? त्रास वगैरे नाही काही? काय घेताय? चहा, कॉफी? हॅलो. इकडे बघा शेकोटी असते. कितना टन लग रहा है? कितना टन लग रहा है? हाँ, क्या करेंगे सर? ये कहाँ पे मिलता है सर? बैठे सर. नहीं चलो, वो यहाँ पे मिलेगा ना. ये आपको इथे शेकायला कांगरी म्हणतात. इसको कश्मीर में कांगरी बोलते हैं. यहाँ पे क्या बोलते हैं इसको? इसको क्या बोलते हैं? इसको ये हाँ, भट्टी बोलते हैं हमें. भट्टी. इकडे भट्टी म्हणतात. बरंच वेगवेगळ्या प्रदेशामध्ये याचं वेगवेगळं नाव आहे. कंटिन्युअस याच्यामध्ये आग चालू असते. ते असं टाकलं की ते जाळ चालू असतो आणि याच्यामध्ये कंटिन्युअस पाणी गरम करत ठेवलेलं असतं आणि इथे या साईडला राख बाहेर पडत राहते. याच्याने रूम पूर्ण गरम होते आणि हे जो धूर आहे सगळा तो वरच्या साईडला निघून जातो. मस्त गरम शेकायला बरं वाटतं. चले सर. हॅलो, चलो. चहा आवडला सगळ्यांना इथे? चहा, कॉफी, मॅगी. चला, मजा आली? मजा आहे. थंडीमध्ये गाडीत घेऊन बसा मस्त. आमच्याकडे कॉफी आहे आता मस्त प्यायला गरम गरम. अजून कोण घेणार? तुम्ही घेणार ना? नाही घेतला मी. हे घ्या दोन. दीदी 500 का छुट्टा है क्या? छुट्टा तो 500 का. अरे सब मिलता है आपके पास. पूरा बंडल के बंडल आते हैं आपके पास. आपने एक चाय कप नहीं पिया, हम मेरे पास बंडल कहाँ से आएगा? हाँ, मेरा ही ग्रुप है पूरा ये. हाँ, 2 कप चाय पिया. हाँ, 2 ही बुआ. दूसरा अरे हमने आगे उतरे ना, यहाँ पे उतरते तो सब इधर ही आते. आगे गए सब. आते वक्त आपके पास आएंगे. पास क्रॉस करून आपण जसवंतगड इथे आलेलो आहोत. इथे जसवंतगड वॉर मेमोरियल आहे, कॅफेटेरिया आहे आणि एक छोटंसं आर्मीचं शॉप आहे. इथे बरेचसे जॅकेट्स वगैरे मिळतात. आपली बस आलेली आत्ता वरती. त्याच्यामध्ये नक्की काय आहे मला सांगा तू. याच्यामध्ये नक्की काय आहे? याच्यामध्ये टोपी आणि सगळं ठेवलं होतं म्हणून ठेवलं. इकडे सेल्फी पॉइंट, सगळीकडे बर्फ, पण थंडी कमी आहे इथे. हवा नाही आहे ना, हवा नसल्यामुळे थंडी कमी. बघा त्यांचं तिथे मंदिर आहे आणि 1962 मध्ये चायनाचे लोक इथेपर्यंत आले होते. हो, सेला पास क्रॉस केल्यानंतर इथे थांबणं गरजेचं असतं.
थोडी थंडी वाजते. कुल्फी जमली आहे मला यार. याचं जे स्टॅच्यू आहे ना हा पाहिजे, हा मिळत नाही आहे मला. हा जो तयार करायला लाव, असं पण करतो. स्टॅच्यू कसं तयार करणार? हो मग. सेला पास करून आपण आलेलो आहोत जसवंत सिंग वॉर मेमोरियल इथे. 1962 जे युद्ध झालं होतं ते इथेपर्यंत चायना आर्मी आली होती आणि जसवंत सिंगांनी शेवटपर्यंत लढवली होती. आणि त्यांना 2 मुलींनी साथ केली होती. एकेचं नाव होतं सेला, दुसरीचं एन पासून काहीतरी नाव आहे. तर त्याच नावाने सेला पास फेमस, म्हणजे सेला पासला तिचं नाव दिलं आहे. आणि पुढचा जो जंग वॉटरफॉल आहे तिचं नाव पण दुसऱ्या मुलीच्या नावाने ओळखलं जातं. आता नारा काहीतरी नाव आहे त्या मुलीचं. इथे असं छानसं असं वॉर फ्रेजेस वगैरे लिहिलेले आहेत. छान असा पुतळा बनवलेला आहे. त्यांचं वरती मंदिर आहे आणि तिथे म्युझियम वगैरे तयार केलेलं आहे. हा छान असा पुतळा इन होमेज गलवार रायफल्स. सगळीकडे असं बर्फ आहे. सगळीकडे बर्फ दिसेल होते. स्नो पडलेलं आहे. सगळे वरती जाऊन फोटो वगैरे काढतात ते. संध्याकाळचे 5:15 वाजले आणि अंधार बघा केवढा पडलाय. आम्ही आहोत नॉर्थ ईस्ट इंडिया, तवांग येथे.